हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे सोप्या पद्धतीने अशी डाळ खिचडी। तर डाळ खिचडीसाठी साहित्य लागेल आपल्याला कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, कापलेला कांदा, एक बटाटा, लसूणची पेस्ट, टोमॅटो, सोयाबीन, 2 वाटा तांदूळ, 1 वाटी मुगाची डाळ, थोडासा सुहाना मसाला आणि मीठ, तेल आणि पाणी गरम। चला तर मग सुरू करूया आपण आजच्या रेसिपीला सुरुवात। सर्वप्रथम कुकर मध्ये 2-3 चमचे तेल घालून घ्या। तेल कडल्याच्या नंतर त्यात मोहरी, जिरे घालून घ्या। आता आपण या कडलेल्या तेलात अर्धा चमचा जिरे घालून घ्या, तर अर्धा चमचा मोहरी आणि छान असं कडू द्या। जिरे मोहरी कडल्या गेले आहेत, त्यानंतर आपण त्यात कापलेला कांदा घालून घेऊ। कांदा छान असा परतू द्या। त्यानंतर आपण त्यात बटाटा घालून घेऊ। बटाटा कांदा छान असं परतवू द्या। सगळं साहित्य तळेपर्यंत आपण तांदूळ आणि डाळ मिक्स करून छान अशी धुवून घेऊ। कांदा आणि बटाटा बऱ्यापैकी तळलेला आहे, त्यानंतर आपण त्यात हिरवी मिरची घालून घेऊ। मिरच्या कापताना अशा उभ्या कापून घेऊ। यानंतर आपण लसूण टाकू। तुम्ही सगळेजण विचार करत असाल की जिरे मोहरी नंतर लसूण का नाही टाकला, तर त्याचं कारण एकच आहे, जर लसूण आपण जिरे मोहरी नंतर टाकला असेल तर पूर्ण काळा होऊन त्याची चव बिघडून गेली असती आणि पूर्ण खिचडीला चव नाही आली असती। लसूण टाकल्याच्या नंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ आणि छान असं पूर्ण साहित्य परतवू देऊ। हे पहा, साहित्याला कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि साहित्य छान तळल्या जात आहे। छान असा घमघमीत फोडणीचा सुगंध पण येत आहे। जर तुम्हाला तेजपत्ता खिचडीमध्ये आवडत असेल तर टाकून घेऊ। आम्हाला आवडतो म्हणून आम्ही टाकून घेत आहोत। जसं आपण जिरा राईस मध्ये तेजपत्ता टाकतो तसं आपण खिचडीमध्ये पण टाकू शकतो, जर तुम्हाला आवडत असेल तर। यानंतर आपण यात टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो जर सुरुवातीला टाकला तर त्याला पाणी सुटतं आणि सगळं साहित्य व्यवस्थित तळलं जात नाही, त्यामुळे आपण टोमॅटो सगळ्यात शेवटी टाकून घ्यायचं आणि छान असं परतवून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर आपण फोडणीमध्ये पण टाकून घेऊ, त्याच्यानंतर आपण वरतून घालतो, पण फोडणीमध्ये चांगलं फ्लेवर यावं म्हणून आता पण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। यानंतर आपण यात हळद घालून घेऊ। यानंतर आपण यात थोडासा सुहाना मसाला आणि व्हेज बिर्याणी मसाला घालून घेऊ, कारण त्यामुळे चांगला फ्लेवर येईल आणि टेस्ट पण वाढेल। जर तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही थोडंसं सोयाबीन घालून घेऊ शकतो। आम्हाला आवडतो म्हणून यात आम्ही थोडं सोयाबीन घालून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे खिचडी छान होईल। या फोडणीला छान असा सुगंध सुटलेला आहे। सगळं साहित्य आता छान तळलं गेलेलं आहे। त्यानंतर आपण त्यात भिजवून घेतलेले तांदूळ घालून घेऊ।
डाळ खिचडीसाठी मी यात मुगाची डाळ घेतलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मुगाची डाळ प्लस मसूरची डाळ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी पण घेऊ शकता. आता या फोडणीमध्ये आपण तांदूळ घालून घेऊ. मी 3 वाटी तांदूळ घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तांदूळ घेऊ शकता. जेवढे तांदूळ घेतलेत आपण त्याच्या दुप्पट त्यात पाणी घालायचं. मी 3 वाट्या तांदूळ घेतलेत, त्याच्यामुळे मी यामध्ये 6 वाट्या पाणी घालणार आहे. जर तुम्हाला चिकट खिचडी हवी असेल तर तुम्ही एखादी एक्स्ट्रा वाटी पाणी ऍड करू शकता. आता आपण या मिश्रणामध्ये पाणी घालून घेऊ. आता आपण यात वरतून अशी कोथिंबीर घालून घेऊ. सगळं साहित्य एकदा छान परतून घेऊ आणि कुकरचं झाकण बंद करून घेऊ. 3 शिट्ट्या होईपर्यंत खिचडी छान शिजू द्या. हे पहा, आपली डाळ खिचडी तयार आहे. ही पहा, चिकट अशी आपली डाळ खिचडी तयार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.